गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवां वृन्दकानन्ददञ्चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री पांडुरंग सकल स्थानीय देवता यांच्या श्री चरणांना वंदन। श्री सद्गुरुनाथ सकल साधू सत्पुरुष आणि सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्री चरणांना वंदन। आपणा सर्व भाग्यवंत जिज्ञासू शिबिरार्थी बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन आणि थोडा वेळपर्यंत आपणाशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न। मला थोडीशी सूचना करा, मी किती वेळ बोलावं आयोजकांनी सांगावं, म्हणजे रात्री 8 वाजलेले चालते। तेच आहे ना, वाङ्मय मनसी। शिबिर सुरू आहे। वेदांताचा अभ्यास करण्यासाठी आपण जमलेले आहोत। अभ्यास आपल्याला किती जमला आहे आणि जमणार आहे या विचारापेक्षा वेदांताचा अभ्यास आपण करावा अशी जी इच्छा झाली आहे अत्यंत शुभ आहे। ही वेदांताच्या अभ्यासाची ज्ञानाभ्यासासाठी पहिली पायरी आहे। या शुभ इच्छेच्या सह आपण पुढे पुढे जाऊ। ही शुभेच्छा आपल्याला ज्ञान व्हावं, ही शुभेच्छा कायम टिकवली की वेगाने आपण पुढच्या पायऱ्या चढू। कोणीही याविषयी अश्रद्ध असू नये। प्रतिष्ठान चांगलं आहे, वास्तू पवित्र आहे, वास्तूवर अभ्यासाचे खूप संस्कार झाले आहेत आणि मला वाटतं अभ्यासार्थींच्या पेक्षा इथले हे खांबन भिंती वेदांत जास्त बोलतील, इतके संस्कार इथे झालेले आहेत। आणि परमपूज्य डॉक्टर काका या ठिकाणी त्यांच्या सामर्थ्यासह उपस्थित आहे, त्यामुळे इथे अभ्यास हा यशस्वी होण्याला कोणतीही अडचण नाही। सद्गुरूंचं सामर्थ्य, सुसंस्कृत असणारा वास्तू, मार्गदर्शन करणारे वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित होणारे अधिकारी, या सर्वांचा हा त्रिवेणी संगम आपल्याला सुस्नात केल्याशिवाय राहणार नाही। आणि या वातावरणात मी आले आहे म्हणून आपणाशी काही 10-5 मिनिट बोलण्याला मला काही कमी पडणार नाही असं वाटतं। राजा विक्रमादित्य अवंतिका नगरी होऊन गेले, फार प्रसिद्ध राजा म्हणून चांगला, विद्वान म्हणून चांगला, अभ्यासार्थी म्हणून चांगला, आवश्यक असणाऱ्या सर्व
क्षमतांनी युक्त असलेला असा तो राजा, अत्यंत धर्मशील. पुष्कळ वर्षे त्यांची कारकीर्द झाली. यथासमय मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे राजा विक्रमादित्य स्वर्गवासी झाला. बरेच दिवस निघून गेले. काही वर्षांचा काळ निघून गेला. त्या उज्जैनी अवंतिका नगरीमध्ये बाकी वस्ती होती. सगळे व्यवसाय करणारे तिथे होते. याप्रमाणे गुराखी होते. गुराख्यांचे पोरं सुद्धा गाई वासरं घेऊन वनात जायचे, त्यांना चारून आणायचे. गावात वस्ती मोठ्या लोकांची होती. राजधानीचं गाव असल्यामुळे वस्ती बरीच जास्त होती. असं ते गाव. इतिहास त्याचा विक्रमादित्य असा उत्तम राजा हाच आहे. वर्षे आता खूप झाली आहेत. एक दिवस गुराख्यांचे पोरं जनावरं घेऊन वनात गेले. काही 2-4 पोरांचं एकमेकात भांडण झालं. अतिशय जबर हमरी तुंबरीवर आले. एक जण दुसऱ्याचा गळा दाबतोय, तिसरा त्याचं कुडतं ओढतोय. असं चालले धुमाकूळ. त्यात एक 10-12 वर्षाचा गुराख्याचाच पोरगा, त्यांच्यापैकी एक, काय भांडता रे, यांनी मला मारलं. काय भांडता रे, यांनी माझे केस ओढले. थांबा जरा. याच्या बाजूने 10-20 जमा झाले, त्याच्या बाजूने 10-20 झाले. आता 2 गटांचं भांडण सुरू झालं भयंकर. आता तुझ्या गाई मीच पळवून नेतो. तुझ्या गाई तुझ्या घरी कशा जातील आता मी पाहतो. त्यातला तो 10-12 वर्षाचा मुलगा म्हणतो, अरे काय गडबड करता, मी तुमच्या भांडणाचा निकाल लावून देतो. निकाल लावायचं म्हणजे न्यायाधीशाची भूमिका आहे. त्यांच्या त्या मैदानामध्ये मातीचा एक मोठा ढिगारा होता. तो म्हणाला, मी न्याय द्यायला उभा राहतो म्हणून या उंच जागेवर उभा राहतो. तुम्ही ऐकायला आलेले आहे, तुम्ही माझ्यासमोर खाली बसा. माहीत नाही काय गंमत आहे. तो पोरगा ढिगाऱ्यावर उंच उभा राहिला. त्याचे शब्द सगळ्यांनी मानले. सगळे खाली बसले. इतक्या पद्धतशीरपणे त्यांनी तो कार्यक्रम निपटला. सगळे शांत झाले. फारच उत्तम न्याय. गावात प्रसिद्धी गेली. पोरं रात्री घरी गेले. दुसऱ्या दिवशी गावात एक भांडण झालं. या पोराची कीर्ती ऐकून सगळे म्हणाले, याने काल त्या पोरांचं भांडण मिटवलंय. हा पाहू मोठ्यांचं भांडण दुरुस्त करून देईल का. गावकरी त्या पोराला घेऊन आले. तो पोरगाला म्हणाला, मी या गावामध्ये नाही तुमच्याशी बोलत, मला माझ्या जागेवर घेऊन चला. गावकरी त्या मैदानात आले. हा त्या ढिगाऱ्यावर उभा राहिला. गावकरी पुढे बसले. त्यांच्या दोघांच्या 2 गट असतात भांडणात. प्रत्येक गटाचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं. ढिगाऱ्यावर उभा राहून त्यांनी इतका उत्तम निवाडा केला मोठ्याही माणसांचा. करता करता तो प्रसिद्धच झाला. 12 वर्षाचा पोरग अत्यंत उत्तम न्याय देतोय. काय न्यायाधीश आहे हा. तो गावात आला की त्याला काहीच जमायचं नाही. तुला कसं जमतं रे, कुठे शिकला, मला माहीत नाही. ह्या ढिगाऱ्यावर उभं राहिलं की मला बोलता येतं. गावातले मोठे मोठे माणसं, पोक्त विचारी, मग ह्या ढिगाऱ्यात काही जादू आहे का. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून काही 4-2 तासात तो ढिगारा सगळा
जमीनदोस्त करायचं ठरवलं. माती उपसणं चाललंय. ढिगारा थोडासा ठेंगणा झाल्यावर त्यांना वाटलं या ढिगाऱ्याच्या खाली काहीतरी आहे. हळूहळू सगळी माती बाजूला गेली. त्याच्यातून एक सिंहासन निघालं. 12 सिंह आहेत त्याला. सिंहासन सोन्याचं आहे. हळूहळू गावातला इतिहास पाहिला, काही जुने कागदपत्र पाहिले आणि कळलं की हे विक्रमादित्याचं सुवर्ण सिंहासन आहे. विक्रमादित्य राजा म्हणून चांगला आणि उत्तम न्याय देणारा म्हणून प्रख्यात. त्याची न्यायदानाची क्षमता अतुलनीय आहे. ते सिंहासन त्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं आहे, पण त्याचा प्रभाव त्या मातीच्या ढिगाऱ्यातून वर पोहोचतोय. आणि त्या ढिगाऱ्यावर म्हणजे खालच्या सिंहासनावर कोणी उभं राहिलं तो न्याय द्यायला समर्थच. आता याच्यावर बसून आपण न्यायदान करीत जाऊ, वकिलांना याच्यावरच ट्रेनिंग देऊ वगैरे वगैरे. आता हे सिंहासन हे लोक वापरतील असा तिथे ठराव झाला. त्याबरोबर ते 12 सिंह पक्ष्यांनी उडावं असं उडून सिंहासन घेऊन आकाशात गेले. कितीतरी अंतरावर गेलं. सिंहासन सिंहासह ते लुप्त होऊन विक्रमादित्याचं सिंहासन मातीच्या ढिगाऱ्यातूनही स्वतःची न्यायदानाची शक्ती टिकवून ठेवतोय. बस हे परमपूज्य काकांचं सिंहासन आहे. इथे दगडाला आणून बसा, तो वेदांत बोलेल. आपल्या ह्या श्रद्धा आपण नीट जोपासल्याच पाहिजेत. सद्गुरूंच्या सामर्थ्यावर आपली श्रद्धा कमी पडून उपयोग नाही. या शिबिरामधला सगळा भाग मला काही विदित नाही आहे, पण ऐतरेय उपनिषदाचे काही वर्ग इथे उद्बोधन वर्ग झाले आहेत, होत आहेत. ऐतरेय उपनिषद ऋग्वेदीय उपनिषद आहे. आद्य ग्रंथ वेद आहे. वेदांमधला आद्य वेद ऋग्वेद आहे. त्यातलं उपनिषद ऐतरेय आणि ऐतरेय उपनिषद म्हणून ते ज्ञानाचं पहिलं वाङ्मय आहे. ऐतरेय उपनिषद हे ज्ञानाचं पहिलं वाङ्मय आहे. आणि ते पहिलं वाङ्मय उपनिषदाच्या तत्त्वज्ञानाबद्दल आपल्याला आता माहिती आहे. संपूर्ण अद्वैत तत्त्वज्ञान आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचंच नाव वेदांत असं आहे. पुढे आणखी 3 वेद झाले. काही दिवस 3च वेद होते. काही दिवसांनी वेद 4 झाले आणि आपली संपूर्ण धर्मसंस्कृती चतुर्वेदीय आहे. त्यातला आद्य वेद ऐतरेय, त्याच्यात असलेलं तत्त्वज्ञान वेदांतामधलं आद्य वाङ्मय, त्याचा या ठिकाणी अभ्यास चालला आहे. फार छान गोष्ट आहे. फक्त एकच लक्षात ठेवावं, आपल्या आचरणामध्ये आज जेवढे दोष आहेत ते निघून गेल्याशिवाय वेदांत समजत नाही. हे वाक्य आपल्या चित्तावर कोरूनच ठेवा. कदाचित शब्दपाठ होतील, अर्थपाठ होईल, पण शब्दातील अर्थ कळणारच नाही. तो कळण्याची भूमिका आपल्या चित्तामध्ये जागी करावी लागते. तप करावं लागतं. दैनंदिन आचरणात धर्मबाह्य एकही कृती नसावी. विषयांच्या आपल्याला ज्या सतत इच्छा आहे, त्याच्या भोगासाठी आपली सगळी धडपड आहे, ही कमी करावी लागेल.
विरक्ती वाचूनी कही ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. विरक्तीचा जेवढ्या प्रमाणात अभाव जास्त तेवढ्या प्रमाणात न समजणे. विरक्ती जेवढी जास्त वाढेल तेवढ्या प्रमाणात आपण ज्ञानी हो. बाहेरून नाही आलं तरी विरक्तीचा परिणाम आपल्या आतमध्येच ज्ञान जागृत होईल. सोनोपंत मामासाहेब दांडेकर यांचं आपण नाव ऐकलंय. अमरावतीला त्यांनी एक नामसप्ताह घेतला. त्यांची रोजच कीर्तने 7ही दिवस, सकाळी प्रवचने, रात्री कीर्तने. अमरावतीच्या भाग्याने ते तिथे आले. एक दिवस एका श्रोत्याने प्रश्न विचारला, आमची परमार्थात ज्ञानाभ्यासात प्रगती होते आहे, हे आम्ही कसं ओळखायचं? परवापेक्षा ताप आज उतरला आहे, कालच्यापेक्षा आज उतरला आहे, मागच्या आठवड्यापेक्षा मी आज खूप बरा झालो आहे. हे कशाने ओळखायचं? हे मोजायसाठी थर्मामीटर. त्या दिवशी 5, काल 4, आज 2, उद्या 0वर म्हणजे 100वर, 98वर येतोय. थर्मामीटर आपल्याला ताप कमी होत चाललाय, आरोग्य वाढत चाललंय हे शिकवण्यास, हे सांगण्यासाठी एक यंत्र थर्मामीटर आहे, असं तो श्रोता म्हणतोय. असं आमचं ज्ञान कालच्यापेक्षा आज वाढलं आहे. आम्ही सर्व ज्ञानी होत चाललो आहे, हे आम्ही कसं मोजायचं? तुमच्याजवळ काही मशीन आहे का? तेव्हा आणि श्रोता म्हणाला, दुसऱ्याकडे जाऊन मोजून यायचं का? काय करायचं? मामासाहेबांनी उत्तर दिलंय, स्वतःचं मोजायचं, कुठं दुसरीकडे जाऊ नका. कालच्यापेक्षा आज आपण अधिक विरक्त झालो असू तर आपली प्रगती झाली, बस. वैराग्य हाच मापदंड आहे. वैराग्याची हानी नाना प्रकारच्या भोगेच्छांनी होते. दंडकच आहे. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यम न च मान्योभ्यसूयति. ज्याच्या हृदयात भगवंताची भक्ती नाही, ज्याने थोरा मोठ्यांची कधी सेवा शुश्रूषा करून तप केलं नाही, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, कोणत्याही प्रकारचं तप झालं नाही म्हणून निष्पाप झालेला नाही. ना भक्ताय कदाचन. शुश्रूषवेचे 2 अर्थ आहेत. ज्याला ऐकायची इच्छा नाही तो, आणि ज्याने शुश्रूषा केलेली म्हणजे सेवा केलेली नाही तो. सेवेने अहंकार कमी होतो. सेवा केलेली आहे तर अहंकार तसाच आहे. अहंकारी माणसाला ज्ञान होत नसतं. आणि म्हणून आपण अभ्यास करणारे आणि आपल्यालाच आपण तपासायचं. एका वाक्यात मामासाहेब म्हणाले, कालच्यापेक्षा विषयभोगांच्या बद्दल आज विरक्ती वाढली आहे ना, मग कालच्यापेक्षा मी आता अभ्यासात पुढे गेलो आहे, संपलं. ऐतरेय उपनिषदामध्ये ज्या ज्ञानाचा उल्लेख आहे तो अद्वैत वेदांताचा उल्लेख आहे. पहिलाच मंत्र त्याबद्दल आहे. जगन मिथ्यात्वाचा उल्लेख, अद्वैत तत्वज्ञानाचा उल्लेख, या विश्वाचं पहिलं स्वरूप ब्रह्म हे आहे असा उल्लेख, असे महत्त्वाचे उल्लेख करून उपनिषदाचा प्रारंभ आहे. याप्रमाणे सुरुवात करता करता
वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये जे महत्त्वाचं सार आहे ते ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं या वाक्यात सांगितलं आहे. जीव आपल्या प्रत्येकाजवळ आहे. आत्ता तो शहाणा नाही आहे, बावळट आहे. त्याला शहाणं व्हायचंय. बावळटपणा म्हणजे आपल्याला आपण ब्रह्म नाही असाच अनुभव सुरू आहे. कशावरून? खूप काही काही खटपटी कराव्या वाटतात. कर्मावर भर आहे म्हणून नाही. रोज काही वेगळं खावं वाटतं. तुम्ही नाही आल्या काल प्रवचनाला, सुट्टी आहे पोरांना. पोरं म्हणे दही वडे कर. थांबलो. रोज वेगवेगळं खायला पाहिजे, रोज वेगवेगळं लिहायला पाहिजे. आणि याप्रमाणे विचार करून आपल्या भोगेच्छा आपण काही आटोक्यात आणत नाही. म्हणून ज्ञानात अडचणी आहेत त्या कमी करू आपण आणि विरक्त चित्ताने ऐकायला बसू. त्यावेळेला आपल्याला काय समजेल ह्या जगाचं पहिलं रूप असं नव्हतं हे कळेल. मी दृष्टांताने बोलते. जेवताना आपल्या ताटात एक पोळी पडली, अन्न जेवण्याचं पोळ्या. ही पोळी पहिल्यांदा अशी नाही. पोळीचं पहिलं रूप काय आहे सांगा? पोळीचं पहिलं रूप गहू हे आहे. कोणाकोणाच्या त्या गव्हावर काही संस्काराच्या क्रिया झाल्या आणि नंतर त्या गव्हाला पोळी हे रूप आलं. आता पोळीने मी कोण आहे हेचा अभ्यास करायचं ठरवलं तर तिला कुठपर्यंत जावं लागेल? याच्यापूर्वी भिजवलेल्या पिठाचा गोळा होते. त्याच्यापूर्वी भुकटीसारखं दिसणारं पीठ होते आणि त्या पिठाच्या पूर्वी मी गहू होते. त्याच्यापूर्वी मी आणखी मागे जात नाही, इथे थांबू आपण. पोळीचं पहिलं रूप गहू हे आहे. मग गोळीने मी कोण हा असा अभ्यास करायचं ठरवलं तर तिला हेच शिकावं लागेल ना की मी गहू. त्या पोळीने काय शिकलं पाहिजे? मी गहू एवढंच शिकलं पाहिजे. आपण सगळे भूत जग सृष्टी दृश्य पसारा निर्माण झालेला यांना आता अभ्यास करायचा आहे. आणि तो म्हणजे माझं नक्की स्वरूप काय एवढंच करायचा. पोळीने जसं गव्हापर्यंत जायचं तसं आपण सर्वांनी कुठपर्यंत जायचं. आणि मागे जाता जाता कुठून कुठे मागे जायचं? देहापासून मागे जायचं. देहापासून अन्नापर्यंत जायचं. अन्नापासून वनस्पतीपर्यंत जायचं. वनस्पतीपासून जलापर्यंत, पाण्यापर्यंत जायचं. पाण्यापासून अग्नीपर्यंत जायचं. अग्नीपासून वायूपर्यंत जायचं. वायूपासून आकाशापर्यंत जायचं. आणि आकाशाच्या शेवटी आत्म्यापर्यंत जायचं. आपलं पहिलं स्वरूप आत्मा. बस. आत्म्याचा शब्दाचा प्रधान अर्थ ब्रह्म असा आहे. म्हणजे आत्मा शब्दाने जे लक्षित होत आहे ते ब्रह्म आहे. आणि आत्मा शब्दाचा अर्थ अतती इति आत्मा. जो सर्वत्र जातो त्याला आत्मा म्हणतात. सर्वत्र जाणे शब्दाचा खरा अर्थ सर्वत्र असणे असा आहे. मग जाणे का म्हणून म्हणायचं? मी ठरवलं की आता तिथे जाऊन पाहते काय आहे. मी तिथे जायच्या आधी आत्मा तिथे पोहोचलाय. असा कसा पोहोचला? त्याला यावं लागत नाही, तो तिथेच असतो.
मग आता इकडे काय जाऊन पाहते, इथेही तो असतो. तो कुठेही गेला तरी तो गेलेलाच असतो त्या ठिकाणी. आणि जी वस्तू सगळीकडे नेहमी जाऊन पोहोचतच असते, तिला जाणे येणे नाही, ती तिथेच असते. गोकुळामधली गोष्ट आहे. कृष्ण गवळ्यांच्या घरी जाऊन चोऱ्या करायचा, दही दूध. तो कोणत्या दारातून आत शिरला घरात हे कधी कळलंच नाही. याने खिडकीतून उडी टाकली का, याने दार फोडलं का. एक दिवस त्या गवळ्यांच्या बायका गवळी व्यापाराला मथुरेत जायचे. घरात एखादं म्हातारं माणूस असायचं. आणि असे हे तरुण लोक व्यापाराला बाहेर गेलेले पाहून कृष्ण आपल्या गड्यांना सोबत्यांना घेऊन त्या घरात शिरायचा. एक दिवस एक म्हातारी म्हणाली, आता कसा घरात शिरतो पाहते. आतून सगळं बंद करीत आणलं. समोरच्या दारामध्ये एक लाकूड घेऊन बसली. आला की हाणतेच चांगला. सगळं बंद आहे, ही समोर आहे, दार अडवून बसली आहे. कोणीच नाही तो समोरून आलेलं दिसलं. पण आतमध्ये मडकं फोडल्याचा आवाज आला, दही दूध सांडल्याचा आवाज आला, पोरं धुमाळपोळ करतायत असं लक्षात आलं. तिने उठून पाहिलं, कोण आहे, इथून तर कोणीच गेलं नाही. म्हातारी उठून आत येते याचा अंदाज येऊन कृष्णाने स्वसामर्थ्याने त्या सगळ्या पोरांना घराच्या बाहेर काढलं, स्वतः राहिला. म्हातारी म्हणते, कुठून शिरला रे घरात. मला या गोष्टीच्या या तपशिलाशी नाही घेणं देणं. तू कुठून शिरला रे घरामध्ये. मी तिथं बसले होते, मला झोपही नव्हती लागली. तू कुठून शिरला. भगवंताचं उत्तर आहे, मला शिरावं नाही लागत, आजी मी घरातच होतो. यावं जावं लागतं ते आपल्या देहवानांना. ब्रह्मवस्तूला आत्म्याला यावं नाही जावं नाही लागत. आत्मा शब्दाचा अर्थ सतत तिथेच विद्यमान असतो. आणि जो तिथे विद्यमान असतो त्याला आपण आपल्या अनुभवाच्या भाषेत म्हणतो, तो तिथे आला, बस. यावं जावं नाही लागत. आपण भाषा उलटी वापरतो पुष्कळदा. आता मी अमरावतीहून पुण्याला आले. मध्ये काही गावं लागतात, रेल्वेने आले. अकोला लागतं, भुसावळ असते, जळगाव आहे, असे एक एक गावं आहेत. माझ्याजवळ घड्याळही नाही, किती वाजले किती वाजता कोणतं गाव येतं माहीत नाही. शेजारच्या प्रवासाला मी विचारते, आलं का हो पुणे. मग आत्ता काय गेलं. तो प्रवासी सांगतो, भुसावळ गेलं, पुणे यायचंय. आता मला खरा सांगा, भुसावळ जाऊ शकतं का. पुणे येऊ शकतं का. नाही, पुणे येत नाही, मुंबई येत नाही, दिल्ली येत नाही. आपण जवळ जात असतो. आत्म्याला यावं नाही जावं लागत. आपल्याला आत्म्याजवळ जायचं आहे, पण भाषा उलटी आहे. आपल्याला तिथे जाऊन पाहायचं आहे, आत्म्याला नाही तिथे जायचं. तो गेलेल्यासारखाच असतो. सर्व व्यापित्व, जो इतका मोठा सर्व व्यापित्व आहे त्याला काही घेणं देणं नाही. त्याला एक 2 BHK बांधायची गरज आहे का, मला खरं सांग. जो सर्वत्र आहे ज्यांनी एक बुकिंग केलं कशाचं, फ्लॅटचं 2 BHK, त्याला गरज आहे का. सगळ्या फ्लॅटमध्ये तोच आहे ना.
किती BHK बांधा, आणि जो असा सर्वत्र आहे त्याच्यासाठी आपल्या फ्लॅटमध्ये जागा नाही, लक्षात ठेवा. वर्णन आहे बी, बीचा अर्थ झोपणे. एच म्हणजे हॉल, नाना रंग करण्याची जागा. के म्हणजे खायची जागा. आपल्या घराचं वर्णन खाणे, झोपणे, मौज मजा करणे. ना त्या वर्णनात अभ्यासाचं नाव, ना त्या वर्णनात देवघराचं नाव. नाही, देवाशी आपलं घेणं देणं नाही. स्थूल रूपाने, सगुण साकाराप्रमाणे, मूर्ती रूपाने देव आपल्याला नाही माहीत. त्याच्या मूळ रूपाने, सच्चिदानंद रूपाने माहीत नाही. दोन्ही रूपाने ज्याला एकाच वेळी असता येतं आणि सर्वत्र असतं, सर्व वेळी असतं, या अर्थाने आत्मा शब्द आहे. हे सगळं वर्णन ब्रह्मवाचक आहे. म्हणून आत्मा शब्दाचा प्रधान अर्थ ब्रह्म असा आहे. आत्मा वा इदमेक एव अग्रे असेल. सुरुवातीला फक्त आत्मा ब्रह्मच होतं. मग हे कुठे होतं? नव्हतं, हे ब्रह्मरूपच होतं. तेव्हा याचं मूळ रूप ब्रह्म हे आहे. पुन्हा आठवून ठेवा, पोळीचं मूळ रूप गहूच आहे. साखरेचं मूळ रूप ऊसच आहे. असे प्रत्येकाला जे नवीन आकार येतात त्यांच्या मूळ रूपापर्यंत जायचं. याप्रमाणे जगामधल्या या भूतांचे जे आकार आहे यांचं मूळ रूप तपासायचं आणि ते मूळ रूप ब्रह्म आहे असं लक्षात येईल. एखादा वाघोबा, त्याचंही मूळ रूप आत्माच आहे. एखादा विद्वान, विचारवंत, साधू स्वरूप, सद्गुरु पदावरचा, तोही त्याचं मूळ रूप तो आत्माच आहे, ते ब्रह्मच आहे. अशी ऐतरेय उपनिषदाची सुरुवात आहे. आणि सुरुवात करता करता अभ्यास करणाऱ्याने विचारलं, हे मूळ रूप समजावून घेण्यासाठी आम्ही काय करावं? आमच्या रोजच्या व्यवहारात ते ब्रह्म आहे उपलब्ध, हे आम्ही कसं जाणायचं? आणि याचं उत्तर देताना कोणकोणत्या गोष्टीवरून आपलं मूळ रूप ब्रह्म हे जाणायचं याची रीत सांगितली. ती एकाच वाक्यात सांगितली. ती आहे, सगळ्यांना महावाक्य माहीत आहेत, इथं लिहिलेले आहेत. ऋग्वेदाचं कोणतं, यजुर्वेदाचं कोणतं, प्रत्येक वेदाने या निर्माण झालेल्या भूतांचं मूळ रूप सांगितलं आहे. संपूर्ण संबंध त्या मूळ रूपाशी आहे. आणि असं मूळ रूप सांगताना या जीवाचं मूळ रूप आहे, मी त्याआधी सांगते, ते ब्रह्म आहे. अहम ब्रह्म अस्मी, ऐकलं सगळ्यांनी. अहम म्हणजे जीव, आणि तो जीव मी आहे असं आपण मानतोय. म्हणून मी नावाचा हा जो जीव आहे ते ब्रह्म आहे. बस असा अभ्यासानंतर अनुभव येतो. या अनुभवापर्यंत जाण्यासाठी अभ्यास कुठून करायचा, कशावरून ते शोधायचं मूळ रूप? त्या अभ्यासाकरता काय करायचं की जो अभ्यास मला मी ब्रह्म या अनुभवात घेऊन जाईल, असं अभ्यास काही सुचवणारं वाक्य हवं. त्या अभ्यासात काय केलं असताना हळूहळू मी ते ब्रह्म आहे असं मला कळेल, हे वाक्य ऋग्वेदात आहे. हा सर्वात प्रथम प्रश्न आहे.
कारण संपूर्ण तत्वज्ञानाची जी गरज निर्माण झाली ते मी कोण आहे हे कळत नाही म्हणून झाली. आणि मूलभूत प्रश्न कहा अहम कोहम बस. आणि ह्या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे कोहम, मी कोण आहे असं वाटल्यावर मला मी हातपायाचा माणूस आहे असं वाटतं. हे वाटणं दुरुस्त करण्यासाठी सगळ्या वेदांनी कंबर बांधली आहे. मग मूळ नाही कळलं तर आपलं काय बिघडलं? आपलं वय तर 60-65 वर्ष आहे. त्या ब्रह्माशिवाय आपलं तर काहीच अडलं नाही. गॅस नसला तर अडतं, चहा नसला तर अडतं. मी ब्रह्म हे नाही कळलं म्हणून आपली मजा कोणती कमी झाली आहे? कीर्तन चालले, प्रवचन चालले, खाणेपिणे चालले, लग्न कार्य चालले, हिंडणे फिरणे चाललं. आपल्याला काय कमी पडलं ब्रह्म नाही कळलं म्हणून? हे एवढं सगळं चाललेलं असतानाही आपल्याला असा खूप परिपूर्ण आनंद आहे असा अजूनही अनुभव नाही. आणि इच्छा मात्र अशा आनंदाचीच आहे. म्हणून आपल्याला आनंदरूप काय आहे, कशामुळे मी आनंदरूप आहे हे कळेल हा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आणि या अभ्यासाला या देहाचं वर्णन ऐकून पुरेसं नाही आहे. म्हणून मूळ रूपाकडे जाणे आहे. त्या मुळाकडे जाण्यासाठी काय पद्धतीने अभ्यास करावा हे सांगण्याची पहिली जबाबदारी म्हणजे कोहमचं उत्तर शिकवण्यासाठी आणि ते कळण्यासाठी सुरुवात कुठून करायची हे सांगण्यासाठी ऐतरेय उपनिषद आहे. आणि ह्या अभ्यास सुचवणाऱ्या वाक्याचं नाव अभ्यास महावाक्य आहे. आणि ते महावाक्य म्हणावलं जातं आहे याचं कारण ह्या जीवाचं आपलं मूळ रूप ब्रह्म आहे. हे शिकवण्यासाठी अभ्यासाच्या पायऱ्या कोणत्या? ऋग्वेदाच्या ऐतरेय उपनिषदात येणारं जीव ब्रह्मरूप आहे असं ऐक्य सुचवणारं वाक्य म्हणजे ऋग्वेदाचं महावाक्य ऐतरेय उपनिषदात येतं. आणि सर्वात प्रथम ज्ञानाची संपूर्ण अभ्यासरूप प्रस्तावना या वेदात आहे, या उपनिषदात आहे. ते महावाक्य अभ्यास महावाक्य म्हणवलं जातं प्रज्ञानम ब्रह्म. जिथे जीव ब्रह्म आहे असं निश्चितपणे घोषित केलं आहे तेवढ्याच वाक्याला महावाक्य म्हणतात. सिद्धांतरूप सत्य सांगणारी अन्य वाक्य आहेत पण त्यात जीव ब्रह्म याचा उल्लेख येत नाही म्हणून ती सिद्धांत वाक्य बाकी सगळे अवांतर वाक्य आहेत. प्रत्येक उपनिषदाने आटोकाट प्रयत्न करून जीव ब्रह्म असं सांगितलं. अभ्यासाची सुरुवात ऐतरेयाने सांगितली. प्रज्ञानम ब्रह्म ते अभ्यास महावाक्य आहे. यावरच मी थोडं चिंतन मांडावं अशी मला सूचना आहे. पाहिल माझी ताकद काय पुरते. प्रज्ञान शब्दाचा अर्थ करून घ्यायचा. ध्रुव बालक सगळ्यांनी भक्त ध्रुव बालक ऐकलाय. राज्याच्या विषयीच्या घोटाळ्यात काही झाला ती कथा नाही सांगत. त्याची आई सुनीती म्हणाली, बेटा आपल्या इच्छा पूर्ण करणारा भगवान आहे, त्याला भेटल्याशिवाय हे होत नाही. तो म्हणाला भगवान कुठे राहतात? आई म्हणाली अरण्यात. मग मी अरण्यात जातो. गेला. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, कठोर तप चाललाय, हवा भक्षण करून राहिलाय. एवढं तप भगवान भेटण्यासाठी केलाय. नारदांचा सहवास घडला, गुरु मंत्र मिळाला, त्याचा अभ्यास केला
आणि ध्रुवाचं पूर्ण काम झालं. भगवान नारायण चतुर्भुज त्याच्या पुढे प्रकट झाले. त्याने ते रूप पाहिलं. इतका विलक्षण आनंद त्याला झाला. भगवंताला एकदा पहा, सगुण रूपात पहा, तेवढाच आनंद आहे. त्याच्या मूळ स्वरूपात अनुभवा, तसाच आनंद आहे. असा सगुणात निर्गुणात आनंद एकच आहे हे सांगण्यासाठी माऊली लिहिते, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माधवाचा संबंध सगुणाशी आहे. मा म्हणजे माया, तिचा धव म्हणजे स्वामी, मायेचा स्वामी. ज्या अर्थी मायेचा उल्लेख आहे त्या अर्थी जगाचा संबंध आला. आणि तोही पण जगाशी संबंधित आला म्हणजे सगुण जो झाला तो माधव बरवा म्हणजे सर्वोत्तम आहे. बरवा शब्दाचा अर्थ सर्वाहून उत्तम. ज्याला 15वा अध्याय पुरुषोत्तम म्हणतो तो सर्वाहून मोठा सगुणातला माधव. आणि आधी सांगितलं त्याचं मूळ रूप विठ्ठल सांगितलंय. भगवंताचं मूळ रूप विठ्ठल आहे, ते ब्रह्मरूप आहे. दुसरं रूप जगाच्या संबंधात आहे, ते मायेचा पती म्हणून माधव, जग निर्मितीचा जबाबदार तो माधव, त्याला ईश्वर म्हणतात. ह्या अभंगातल्या विठ्ठलचा अर्थ ब्रह्म आहे, निर्गुण निराकार. आणि ईश्वराशिवाय आपण काय पुढे जाणार आहे, तो गुरु आहे आपला. म्हणून त्याही रूपात सगुण निराकारात उत्तम आहे, निर्गुण निराकारातही उत्तम आहे बरवा. आणि बरवा शब्दापासून आपण बरं म्हणतो. कसं वाटतंय ताई आता? बरं वाटतंय. काल बरं नव्हतं म्हणजे त्या श्रेष्ठाचा काल अनुभव येत नव्हता. आज बरं वाटतंय म्हणजे श्रेष्ठाचा आज अनुभव येतो. म्हणजे बरं वाटणे याचा अर्थ सुखाचा अनुभव असा आहे. सुख हे स्वरूप त्याचं आहे. आज बरं वाटतंय म्हणजे कालच्यापेक्षा तो परमात्माला आज अनुभवाला जास्त आला. माधव बरवा आणि विठ्ठल बरवा. मा म्हणजे माया, मायेचा स्वामी. ब्रह्माची शक्ती माया रूपाने प्रकट झाली, त्या प्रकट शक्तीसह तो ईश्वर. विठ्ठल केवळ ज्ञानरूप. विदा ठम लाती इति विठ्ठला. वित्त म्हणजे ज्ञान, विदा ज्ञानाने तृतीया विदा. ठम म्हणजे अज्ञान. याच्यापासून त्याला काही कळत नाही, ठोंबा आहे. हा ठोंबा शब्द ठ पासून आला आहे. ठचा अर्थ अज्ञान असा आहे. विदा ज्ञानाच्या साह्याने अज्ञान अविद्या लाती घालवतो तो विठ्ठल. ते ब्रह्म आहे. माधव हा ईश्वर आहे. आणि दोघंही चांगले. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, दोन्ही चांगले. आपण देहात तोपर्यंत सगुणाशी आणि आपल्या मूळ रूपाचा विचार सुरू झाला आणि देहाचा आपला संबंध संपला की आपण ब्रह्मरूप आहे. जे चांगलं आहे ते निर्गुण ब्रह्म, तेही आपण आहे. आणि कार्याला उपलब्ध आपलं हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. सगुणाशी संबंध. आपल्याजवळ धान्य साठवून ठेवायचं असलं ना तर लक्षात ठेवा, आपण पोळ्या नाही साठवून ठेवत, गहू साठवून ठेवत. मूळ रूप अविनाशी आहे, ते निर्गुण निराकार आहे. आणि काही प्रक्रिया झाल्यावर जे रूप प्राप्त होतं ते सगुण साकार आहे. आलिया आकारा अवघे नासे.
सकाळच्या केलेल्या पोळ्या दुपारी नाचतायत, आली आकारा अवघे नाचे. आणि गहू 12 महिन्याचे टिकतात, साठवून ठेवले. नाही संपले या वर्षात ते आणलेले गहू दुसऱ्या वर्षालाही राहतात. ते निर्गुण निराकार आहे, अविनाशी आहे. हे सगुण साकार आकाराला आलेलं आहे, प्रक्रिया झालेलं आहे, हे विनाशी आहे. पण ते निर्गुण निराकार आपला रोजचा व्यवहार नाही चालवित. चालवतं काय? भूक लागली, बसले एका भांड्यामध्ये गहू घेऊन खात, असं नाही जमत. आपल्या उपयोगासाठी आपण देहधारी आहे म्हणून निर्गुण गव्हाला सगुण साकारच करून खावं लागतं. मग रोजच्या व्यवहाराचा आपल्या देहधारी जीवाला विचार करायचा असेल तर व्यवहार सगुण साकाराशी आहे आणि तोही चांगला आहे. पोळ्या खायला मिळाल्या की आनंद झाला, पण गहू संपले तर पोळ्या मिळतील का मला सांगा? मग पोळ्या महत्वाच्या आहेत की गहू महत्वाचे? जेव्हा व्यवहार आहे तेव्हा पोळीला महत्व आहे, व्यवहार थांबला तर गव्हाला महत्व आहे. आत्मा म्हणजे ब्रह्म असं निर्गुण निराकार रूपाने आहे. तो आत्मा हे आपल्या सगळ्यांचं मूळ रूप आहे. ते शिकायसाठी अभ्यास करण्याकरता वाक्य प्रज्ञानम ब्रह्म. आणि प्रज्ञान शब्दाचा अर्थ ज्याच्या साह्याने हा जीव व्यवहार करतो ते तत्व. त्याचा थोडक्यात पुढे अर्थ पाहू. 10 मिनिटात थांबते मी. येणे क्षते शृणोतीदम जिघ्रतीं व्याकरोति च स्वाद्वस्वादु विजानाति तत्प्रज्ञान उदीरितम. प्रज्ञान शब्दाची व्याख्या ऐतरेयाने आपल्याला शिकवली. असा मंत्र रूप तिथे नाही आहे, पण प्रज्ञानाचं भाष्य करताना भाष्यकार म्हणतात कसं प्रज्ञान काय आहे, ते जीवाचं रूप कसं आहे, ते साक्षात ब्रह्म कसं आहे. मी ध्रुवाची गोष्ट सांगत होते, आनंद खूप झाला. नुसता टक लावून पाहतोय ते रूप. आणि नारायण म्हणतात, अरे तू तप करून मला बोलावलं, मी आलो. तू काही मागण्यासाठी घर सोडून आलाय, तुला काय हवंय माग ना. तू तर काहीच बोलत नाही, माग मी पटकन देतो. ध्रुव म्हणतो, तुला पाहून सगळं मागणंच विसरून गेलं. तुझं दर्शन झालं, आता मी काय मागू? नाही, पण काहीतरी मागच. मला काहीच नको, आता तू दिसला रे देवा, काहीतरी तर मागच. आणि ध्रुव बालक म्हणतो, भगवंता तुझं वर्णन करावं एवढं मला वाटतं, कर मग वर्णन. तुझ्या वर्णनासाठी माझ्याजवळ शब्द नाही आहेत, मला बोलता नाही येत आहे, पण मला बोलायचं आहे, तुझं वर्णन करायचं आहे. विठ्ठल म्हणजे नारायण त्याच्यावर फारच प्रसन्न आहेत. तुला माझं वर्णन करायचं आहे, शब्द नाही तुझ्या, थांब बेटा, मी तुझ्यावर फारच प्रसन्न आहे. स्वतःच्या हातातला पांचजन्य शंख काढला, हाताने खाली घेतला. शंखाची ती चोच नारायणाने ध्रुवाच्या गालाजवळून ओठाला स्पर्शवली, टेकवली आणि लागली. ध्रुव बोलायला लागला. ध्रुवस्तुती श्रीमद भागवतात दिलेली आहे. त्यातला एक श्लोक मी सांगते, बाकी पाहायला आता वेळ नाही. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण
श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. बा कोण भगवान नारायणा, तू माझ्या पुढे उभा आहे. ध्रुवाने स्तुती केली. भागवतात ध्रुव स्तुती एक फार उत्तम प्रकरण आहे. तेवढा जरी आपण अभ्यास केला, सगळे उपनिषद त्यात येतात. त्या ध्रुवाच्या तोंडी हा जो श्लोक आहे हा प्रज्ञानम ब्रह्म सांगतोय. भागवतात वेदाचं महावाक्य जे अभ्यास वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म ते आहे. आणि त्याच्या ध्रुवाच्या तोंडी प्रज्ञान शब्दाचा अर्थ आला आहे. येणे क्षते. तुम्हाला दिसतं का हो? तुम्ही म्हणाल हो. तुम्ही पाहता का हो? पाहिलं की दिसतं हो. कशाने पाहता हो? सगळेजण शहाणेच सगळेजण डोळ्यांनी पाहतो असं म्हणतात. कोणीही सांगत नाही मी हाताने पाहतो, पायाने पाहतो, असं नाही. डोळ्यांनी पाहतो, पण डोळ्याला दिसत नाही. नक्की लक्षात घ्या, डोळ्याला नाही दिसत. मरून पडलेल्या माणसाचं ते प्रेत असतं, त्याचे डोळे असतात, त्या डोळ्यांना दिसत नाही. आपण झोपी गेले, डोळे झाकलेले, दिसत नाही. जागेपणी डोळे झाकले, दिसत नाही. मी एका विचारात चिंतेत काही खूप गर्क झालेली आहे. मी अशी पाहते पण मला तुम्ही दिसत नाही. कोणत्या गंभीर विचारात बसले आहे तुम्ही, माझ्यासमोरून असे गेले मी ओळखीत नाही. हे डोळे जागेपणी झोपल्यावर मेल्यावर बाहेरून दिसायला असतात हो, पण त्यांना प्रत्येक वेळी दिसेल असं नाही. म्हणजे हे डोळे पाहत नाही. म्हणजे पाहणारा कोणी वेगळा आहे. नेत्र, नयन, डोळा हे पाहणाऱ्याचे नावं नाही आहेत. हे पाहणारा ज्या घरात राहतो त्या घरांची नावे आहेत. नेत्र नावाच्या घरात वेदांतात घराला गोलक शब्द आहे. गोलकचा अर्थ राहण्याचं घर. पाहणारा डोळा नावाच्या गोलकात घरात राहतो. हे घर नाही पाहत. घरातली माणसं कामं करतात, घर नाही. घर म्हणजे मातीच्या भिंती नाही कामं करीत. तर घरात राहणारे कामं करतात. पाहण्याचं काम हे घर नाही करीत, या घरात पाहणारा राहतो. त्या पाहणाऱ्याचं नाव म्हणजे पाहणाऱ्या ज्ञानेंद्रियाचं नाव चक्षु असं आहे. पण कधी कधी आपण घरच पाहता असं वाक्य बोलतो. दृष्टांत, अध्यक्ष खुर्चीवर बसतो, चेअरमन. आपण सगळे चेअरमनच आहे. खुर्च्यांवर बसतात. जे खाली बसतात त्या एक जण बसल्यात खाली. जे जमिनीवर खाली बसतात त्यांना जमीनदार म्हणतात. जे खुर्च्यांमध्ये बसतात त्यांना चेअरमन म्हणतात. श्रीमंतीने जमीनदार मोठा आहे आणि प्रतिष्ठेने चेअरमन मोठा आहे. मला तो विषय नाही सांगायचा, एक गंमत म्हणून बोलले. मुद्दा चाललाय, अहो नमस्कार करा हो. अहो कोणाला? खुर्चीला. कोणाला? आपण म्हणतो ना खुर्चीला नमस्कार करा. जे खुर्चीला, त्या लाकडाच्या खुर्चीला नाही तो नमस्कार, खुर्चीवर बसणाऱ्याच आहे. चेअरमनचा नमस्कार आहे. बोलताना तसं म्हणतो आपण. त्याचे एखादं कोणतं तरी चिन्ह त्याच्या ऐवजी बोलतो. म्हणून घराला आपण बोलतोय डोळा पाहतो. डोळा नाही पाहत, तिथे राहणारा चक्षु पाहतो.
आपण घरातले माणसं कामं करतो, घर नाही करीत, एवढं कळलं. सगळ्या अनुभवाचा विषय आहे. घरातल्याही माणसाला कामं करण्याची, पाहण्या बोलण्याची एक प्रकारची शक्ती किंवा ऊर्जा लागते. ती नसली तर कामं होत नाही. म्हणजे आपली इंद्रिय हातपाय कामं नाही करीत त्या ऊर्जेशिवाय. आणि म्हणून काम नक्की कोण करतो? आपल्याजवळ भगवंताने काही शक्ती पुरवून ठेवली आहे, ती शक्ती कामं करते. आता भक्त व्हायला शिकलो आपण, ज्ञानी व्हायला शिकतो. आपल्या तोंडी एक वाक्य आहे, ते किती अनुभवाचं आहे मला माहीत नाही, पण सगळेजण ते वाक्य म्हणतात, ताई किती छान केला हो समारंभ, मी कसा केला त्याने करवून घेतला. आता हेही वाक्य अहंकाराचंच आहे, पण मला ते नाही सांगायचं. आपला असा अनुभव आहे ना, मी कोण करणार हो, त्याने करवून घेतलंय. म्हणजे आपला देहन आपण करीत नाही, आणि तो याचा अर्थ आत्मा म्हणजे ऊर्जा, तो शक्ती स्वरूप आहे. ह्या चक्षुला, पाहणाऱ्या इंद्रियाला ऊर्जा किंवा शक्ती कोणती तरी पाहिजे. ती शक्ती ब्रह्मरूप आहे. येन ईक्षते. भगवंताने त्याच्या गालाला शंख टेकवला. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. माझी वाणी देवा झोपलेली होती, बोलताच येत नव्हतं. वाचा जी झोपलेली आहे, काय सुरुवात केली होती? योऽन्तः प्रविश्य. ही वाणी झोपलेली, काम करण्यासाठी सक्षम नव्हती. ती तू माझ्यात शिरला, त्या गोलकात शिरला, त्या चक्षुत शिरला, आणि तुझ्या शक्तीने त्या चक्षुने पाहण्याचं काम केलं. वाणीला सुद्धा तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. त्या ध्रुवाच्या 5-6 वर्षाच्या पोराला सगळे वेद पाठ आहेत. ऐतरेय उपनिषदाचं अभ्यास महावाक्य पाठ आहे. तो वर्णन सांगतोय. जो तू परमात्म्या यांना निर्माण करून यांच्यात प्रविष्ट झाला, तो तिथे जाऊन त्याला तेवढी ताकद पुरवतो आणि तोच पाहतो. दुसरं काय आहे? पोरीच्या लग्नासाठी आपल्याजवळ 2 पैसे नाही. आपल्यावर प्रेम करणारा कोणी सावकार आहे, काही काळजी करू नका. काय 10-20 हजार लाख लागतील, तो खर्च करतो. आपण म्हटलं खूपच छान केलं हो लग्न. नाही, आमची काय ताकद आहे, यांनी केलं ते. चक्षु म्हणतो माझी काय ताकद आहे पाहण्याची, याने मला ते दाखवलंय. योऽन्तः प्रविश्य. वाणीला दाखवलं, आणि भगवंता तू त्या वाणीला बळ दिलं, आणि ती वाणी आता तुझं वर्णन करते, शंख चक्रधारी आनंदरूप इत्यादी. वाणीला जागृत करून देतो शक्ती. संजीवयती, शक्ती पुरवतो. जिवंत करतो म्हणजे शक्ती पुरवतो. अखिल शक्तीधर आहे. सर्व प्रकारच्या शक्तीचा तोच उद्गम आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांना तो शक्ती पुरवतो असा. आणि माझ्याच नाकाडोळ्यांना नव्हे, सगळ्यांच्याच नाकाडोळ्यांना तोच शक्ती पुरवतो. स्वधामना, स्वतःच्या ऐश्वर्याने, शक्ती स्वरूप ऐश्वर्याने तू त्या इंद्रियांच्या ठिकाणी प्रकट होतोस, आणि त्या बळावर इंद्रिये कामं करताय.
जसं वाणीचं वर्णन केलं मी तसं अन्यांश सगळी इंद्रिय डोळ्यावरून उपलक्षणाने कान नाक जीभ सगळं धरायचे, यांच्या सभेत हात पाय सुद्धा धरायचे. अन्यांश हस्त चरण श्रवणत्व म्हणजे त्वचा श्रवणत्व आदी, आणि प्राणाला सुद्धा तूच ऊर्जा देतो, तुझ्याजवळून तो ऊर्जा घेतो आणि सगळ्या इंद्रियांना वाटीत राहतो. त्वगादी प्राणान असा जो परमात्म्या तू, नमो भगवते पुरुषाय तुभ्यम, त्या भगवंता पुरुष असणाऱ्या तुला वंदन. पुरुष शब्दाचा म्हणजे स्त्री पुरुष अशा लिंगभेदाचा तो शब्द नाही, तो शरीरात येऊन राहतो म्हणून भगवंता तुला पुरुष म्हणतात. आणि शरीरात पुरुष रूपाने जो येऊन राहतो तो सगळ्यांना ऊर्जा पुरवून कार्यक्षम करतोय. म्हणजे नक्की पाहण्याची क्रिया भगवंत करतो, ऐकण्याची क्रिया भगवंत करतो. इत्यादी येन ईक्षते शृणोती शृणोत्येदम, जिघ्रती वास घेतो, व्याकरोती बोलतो. येनेक्षते शृणोतेदम जिघ्रती व्याकरोती च स्वाद्वस्वादू विजानाती, कडू गोड तुरट खारट या रसनेला कळतं, ज्याच्यामुळे कळतं. त्या ज्यामुळे कळतं त्या ऊर्जा स्वरूप पुरुषाला परमात्म्याला प्रज्ञानम इति इरीयते, प्रज्ञान म्हणतात. आणि ते ब्रह्म या ठिकाणी कोणतं रूप घेऊन ऊर्जा पुरवण्याचं काम करतं, ते जीवाच्या ठिकाणी प्रकट असतं आणि जीवापासून ही इंद्रिये कामं करतात. म्हणून जीवाचं स्वरूप तो पुरुषच आहे. आणि तो पुरुष जीव म्हणजे मी आहे. त्या पुरुषाला तो आपल्या शरीरात येऊन ही कामे करतो म्हणून त्याला प्रज्ञान म्हटलं. ते प्रज्ञान म्हणजे मूळ स्वरूपाने जे परब्रह्म, ते शरीरात आल्यावर त्याला पुरुष नाव पडलंय आणि सगळे व्यवहार तो पुरुष करतोय. आणि म्हणून माझं मुख्य स्वरूप हे हातपाय नाकडोळे असं नाहीच आहे. माझं स्वरूप ऊर्जा पुरवणारा जो पुरुष सर्वश्रेष्ठ भूत तेच आहे. तो पुरुष मी आहे. तो पुरुष ही सगळे कामे करतो म्हणून त्याला प्रज्ञान म्हटलंय. आणि तोच पुरुष मी आहे म्हणून मी प्रज्ञान आहे. त्या पुरुषाला शरीरात शिरलं म्हणून पुरुष नाव आहे, पण त्याचं मूळ नाव ब्रह्म असत आहे. म्हणून शरीरात येऊन माझ्याकडून करवून घेणारा जो पुरुष तो ब्रह्मच आहे. मी तो पुरुष आहे आणि म्हणून मी ब्रह्म आहे. म्हणून मी ब्रह्मापर्यंत जाण्याच्या आधी पुरुषांनी हे ठरवावं लागतंय. ते ठरवणे आपल्याला फार सोपं आहे. ज्याच्यामुळे मी पाहतो, ज्याच्यामुळे मी ऐकतो, याचा रोज अनुभव चालला आहे. म्हणून आपण पुरुषाच्या जास्त जवळ आहे, ब्रह्माच्या तितकं जवळ नाही. मग अभ्यास करायचा जे आपल्या जवळ आहे तिथून सुरुवात करायची. पुरुष पुल्लिंगी शब्द आहे, ब्रह्म स्त्रीलिंगी शब्द आहे. ते कशात शिरलं नाही तोपर्यंत त्याचं नाव ब्रह्म नपुंसकलिंगी. शरीरात शिरलं तिथे येऊन झोपतोय म्हणून त्याचं नाव पुरुष पडलं तर पुल्लिंगी आहे. ब्रह्म नपुंसकलिंगी म्हणून त्याचं सर्वनाम तत् असं आहे. शरीरात शिरल्यावर त्याला पुरुष म्हटलं जातं. पुरुष पुल्लिंगी शब्द आहे म्हणून त्याला सहा म्हटलं जातं.
सुरुवात करायची 6 पासून, मला तो जवळ आहे म्हणून. म्हणून मी ब्रह्म आहे हे शिकण्याचा अभ्यास सोहम साधनेने होतो. गुरु वाक्य सांगतील तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. ब्रह्म दूर आहे, कुठं कळत आहे? त्याला हात नाही, पाय नाही, काही करीत नाही. तो करताना दिसतो तो शरीरात आल्यावरच. तुमच्याजवळ पैसा आहे हे कधी कळेल मला? खूप आहे बँकेमध्ये, मला कुठे दिसतोय? पण तुम्ही 2 कोटी रुपये लावून पोरीचं लग्न केलंय, तुमचा पैसा मला दिसतो काम झाल्यावर. ब्रह्मवस्तू शरीरात शिरल्यावर पुरुष रूपाने काम करते म्हणून ओळखू येतोय. तुमचा पैसा बँकेत खूप आहे, कुठं कळतोय? दिसत नाही. तसं काम नसलेला जो निष्क्रिय म्हणतात ते ब्रह्म असं नाही उमजत, आणि तेच उमजवून घ्यायचं आहे. म्हणून आपल्या ओळखीचा जवळ जो आहे तो पुरुष मी आहे, इथून सुरुवात करायची. आणि म्हणून तत्वमसी हे मूळ रूपाने उपदेश आहे, उपदेश वाक्य आहे ते तत्वमसी. पण अभ्यास करण्यासाठी प्रज्ञानम ब्रह्म वाक्य आहे, आणि त्या वाक्याच्या द्वारे जी उपासना साधनाची साधना सुरू राहील ती सोहम अशी आहे. असं काही कळेपर्यंत आम्ही सोहम ध्यान करतो. कर बाबा, तुला नमस्कार आहे माझा. तसं नाही, हे फार विलक्षण आहे समजून घेणं. याच्यासाठी ते विरक्तीच पाहिजे. ज्याने पाहतो, ज्याने ऐकतो, ज्याने खातो पितो बोलतो चालतो, ते शरीराचे हे अवयव यातलं काहीच करत नाही. सगळा देह जड आहे. याच्यातली सगळी चेतना जी आहे ती जीवाकडून येते. जीवाला तरी कुठून मिळते? ती प्रविष्ट झालेल्या पुरुषाकडून मिळते, म्हणजे ब्रह्माकडून मिळते. म्हणून ते ब्रह्म जरा कळायला अवघड जाऊ नये म्हणून साधनेचं स्वरूप सोहम साधना असं आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असं म्हणून ब्रह्म नाही कळत, सोहमनी कळत. काय विचारवंतांनी आपल्यासाठी ब्रह्माभ्यास सोपा करून ठेवला आहे, पण आपण जरा कठीण करीत जातो. नाही, आता लक्षात ठेवा, पहिलं प्रथम मी देह वाटतं, देहबुद्धी. दुसऱ्यांदा मी जीव आहे असं वाटतं, जीवबुद्धी. देहबुद्धी म्हणजे हा जड हातपायच मी आहे वाटतं. नंतर जीवबुद्धी, मला माझ्या बुद्धीने मी जीव आहे असं मी म्हणतो. कशावरून? जीवाचा अर्थ आहे जे तत्व स्वतःला करता समजतं आणि स्वतःला भोगता समजतं, त्या चेतन अंशाला जीव नाव आहे. आपण म्हणतो ना आपण करता म्हणून. सगळा स्वयंपाक मी केला, एक जण वाढायला आलं नाही, साऱ्या पंक्ती मी वाढल्या. एक जण नाही पाणी द्यायला आलं, मधून मधून मीच पाणी दिलं. मी करता आहे, वाटतंच सरळ. आणि जो करतो त्याला भोगावं लागतं. मी करता, मी भोगता. कर्तृत्व भोक्तृत्व जरा काय म्हणतात, भ्रांती. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. भ्रमाने आपण तसं समजतो. इतःपर प्रज्ञान ऐतरेय उपनिषद शिकायचं असेल तर आपला मी देह हा भाव सोडण्याचा प्रयत्न करावा. मी करता भोगताय हेही म्हणणं सोडून द्यावं, म्हणजे ऐतरेय उपनिषदात काठावर तरी प्रवेश करण्याचं पात्रता येते.
प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगितला. तो प्रज्ञान आपल्या शरीरामध्ये पुरुष रूपाने आहे. म्हणून प्रज्ञानाच्या द्वारे अभ्यास करायला सुरुवात करायची. आपल्याचाच आपण प्रश्न विचारायचा, मी कशाने बरं पाहतो, मी कशाने बरं ऐकतो, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता शरीरामध्ये जो पुरुष त्याच्यापासून पाहतो, तो पुरुष म्हणजे ब्रह्मवस्तूच शरीरात प्रकट आहे. आणि ती ऊर्जा रूप आहे, शक्ती स्वरूप आहे. त्या शक्तीने हे सगळं आपले व्यवहार होतात. व्यवहार आपल्याला रोजच कळत आहेत. मला तुम्ही दिसता, तुम्हाला मी दिसते. हे लाऊडस्पीकरचा दांडा आहे हे मला कळतंय. हे आपल्या ओळखीचे आहेत ना विषय. ओळखीच्या विषयातून अभ्यासाला लागा. आणि असं करता करता मी ब्रह्म आहे इथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि म्हणून मी नक्की कोण आहे हे कळण्याची इच्छा जेव्हा होईल त्याला जिज्ञासा म्हणतात. आणि ही जिज्ञासा आपल्या ठिकाणी जी जागृत होते, मी कोण, कोहम. लहानशी बारीक गोष्ट सांगते आणि थांबते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि मी सृष्टी करण्याचं मोठं काम आहे. मला कोणी मदतनीस हवेत नव्हतेच आधी. कोणी मदतनीस तयार करतो. ज्याला कामावर नोकर म्हणून ठेवायचा, ज्या कामासाठी, ते काम त्याला यायला हवं का नको. स्वयंपाक करायला ठेवायचा एक गडी, त्याला स्वयंपाक करता आला पाहिजे ना. वरण भात शिजवता आला पाहिजे, भाकरी पोळ्या करता आल्या पाहिजे. ज्याला ते काहीच येत नाही तो काय कामाचा. म्हणून ब्रह्मदेवाने विचार केला, माझा जो मदतनीस असेल त्याला ज्ञान पाहिजे, त्याच्याशिवाय तो काय करू लागेल. आणि म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या संकल्पाने काही निर्माण केले, ज्ञानी निर्माण केले. हो, म्हणजे ते मदत करतील मला. संकल्पाने केलं. संकल्पाने निर्माण होणाऱ्याला मानस निर्मिती म्हणतात. ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले. मुळातच ज्ञानी निपजले. मी एकाच ज्ञानाचा उल्लेख करते. वशिष्ठ, वामदेव, सनत कुमार हे उपसद ज्ञानी आहेत. गुरुविरू करण्याची गरजच नाही, ज्ञानरूपाने ते रूप घेतलेत. असे वशिष्ठ, मला तेवढीच गोष्ट सांगायची. वशिष्ठ महामुनी उपसद ज्ञानी म्हणून झाले. असा जो ब्रह्मज्ञानी झाला त्याला काहीच करायचं नसतं. ब्रह्माला जसं नाही करायचं त्याला काहीच नाही. जे समाधी जाऊन बसलं ते पोरगं, हाक मारली तर ओ देईना, हलवलं तर हले ना, बोलवलं तर बोले ना. आणि ब्रह्मदेवाने विचार केला, हे पोरगं काय माझ्या कामाचं. हे ब्रह्मज्ञानी असल्यामुळे अखंड समाधीतच आहे. हा जगामधली दोन मडकी घडवून दे म्हटलं तर करू नाही शकणार. बेकार गेलं याला निर्माण करून. याला मी कोण आहे याचं ज्ञान आहे. हे ज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे. मी कोण याचं उत्तर मिळणे म्हणजे ज्ञान तिथे पूर्ण झालं. याला तेच कळतंय आणि त्याला कळतंय मी ब्रह्म आहे. निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोस्मि निर्मलः. अशी वशिष्ठाची दशा आहे. हे ब्रह्माचं वर्णन आहे. तेच वशिष्ठांचं वर्णन. बसले नुसते ब्रह्मदेव 10 खेपा घालून जात आहेत, हलवून पाहतात, बोलवून पाहतात, काही पत्ताच नाही. याला मी ते निर्गुण निराकार निष्क्रिय ब्रह्म आहे याचा बोध आहे. हे तद्रूप होऊन राहिलं आहे.
म्हणून काही कामाचं नाही. मी ब्रह्म आहे याच्या साक्षात्कारात जो गेला त्याला काही करायचं नाही. मी देह आहे वाटत असेल तोपर्यंत करील, याला तेच वाटत नाही, काय करणार आहे. मग आता दुसरे घडवण्यापेक्षा याला बदलवून काढू आपण, याला करायला लावू. ब्रह्मदेवाने त्याच्या चित्ताला एक स्पंदन आणून दिलं आणि स्पंदन आणून दिल्याबरोबर जागृती आली. ती जागृती वसिष्ठांच्या मुखाने एका वाक्याने बाहेर पडली. समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर वसिष्ठ नावाचा तो जो ज्ञानी पोरगा, त्याच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं आणि तेच वाक्य आपल्या अभ्यासाला प्रारंभ करून देणारं पहिलं वाक्य आहे. वसिष्ठ महामुनीच्या मुखातून निघालं कोहम, आणि ब्रह्मदेवाने टाळ्या वाजवल्या. आता काम झालं. याला मी कोण आहे हेच माहीत नाही. आता तो मी देह आहे म्हणेल, सगळे कामं करेल. मग मी जीव आहे म्हणेल, मग अहंकारी होईल. आणि हे दोन्हीमधून सुख होणार नाही याला. म्हणून सुखासाठी अहम ब्रह्मास्मी पर्यंत हे पोरग जाईल. आता हे फक्त कोहम प्रश्नाच्या उत्तरात आपली सगळी प्रगती अवलंबून आहे. कोहम, आणि कोहमचं उत्तर देण्यासाठी सगळे वेद आहे, सगळी उपनिषद आहे, सगळी शास्त्रे आहे, संतांचं सगळं वाङ्मय एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आहे. तो प्रश्न आहे कोहम आणि त्याचं उत्तर आहे अहम ब्रह्मास्मी जीवो ब्रह्मैव नापरः. याचा अभ्यास मी कशाने पाहतो, कशाने खातो, ह्या प्रश्नाचं उत्तर तपाशीत चालायचं. माझ्याजवळचं जे चैतन्य ऊर्जा स्वरूप आहे ते हे सगळं काम करतं. ही इंद्रिये त्याने काम करण्यासाठी वापरण्याची सामग्री आहे. बस त्याच्या साह्याने जे आपण करतो आहे त्याला प्रज्ञान नाव आहे, ते करतं म्हणून. आणि ते प्रज्ञान हे माझं मूळ स्वरूप आहे. आणि असं जे प्रज्ञान आहे ते प्रविष्ट होऊन काम करतं आहे. प्रविष्ट झालेलं तत्व ब्रह्म आहे. म्हणून ह्या प्रज्ञानम ब्रह्मचा असा अभ्यास करीत चालला असताना अनुभव वाक्य अहम ब्रह्मास्मी सुरू होतं. यजुर्वेदाचं वाक्य आहे. सगळी महावाक्य छान अभ्यासावीत. आता मी करतो म्हणणं बंद करू. तो करतो. आपण मंडळींनी माझ्यावर कृपा केली. मी भलत्या कामात व्यस्त असताना आपण मला ह्या उपनिषदामध्ये आणून सोडलं. आज ज्या उपनिषद आहे ऋग्वेदाचं महावाक्य आहे. ऋग्वेदी लोकांनी याच्याच अभ्यासाने प्रारंभ करायचा आहे. खूप आनंद वाटला. आपल्या उपकाराचं चिंतन करीत आपणाला वंदन करून मी वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.